गुड मॉर्निंग. सकाळी उठले आणि बघितलं की कूलरचं सगळं पाणी घरामध्ये साचले. मी सर्वात आधी ते पुसून काढलं स्वच्छ. नंतर लगेचच माझ्या अंघोळ आवरून घेतली. त्यावेळेत बाबू झोपलेलाच होता. मग माझंही थोडंफार आवरून घेतलं आणि मग पुढच्या कामाला लागले. आज म्हटलं चला थोडंसं परफ्यूम यूज करावं, कारण की हे परफ्यूम घेऊन मला खूप दिवस झालेत आणि त्याची एक्सपायरी जवळ आली. त्यामुळे विचार करते की तो संपून टाकायला हवा. तेवढ्यातच बाबूही उठला होता. मग त्याला खेळवत खेळवत माझी ही कामंही उरकून घ्यावं म्हटलं. आणि मी उठले ना आणि जराही आवाज झाला की तो लगेच माझ्या मागे उठतो. असं नाही की मम्मा काम करते, करू द्या. लगेचच अंथरूण आवरून घेतलं आणि पुढच्या तयारीला लागले, कारण की डब्याची तयारी करायची होती. मग त्यानंतर सर्वात आधी गरम पाणी ठेवलं. गरम पाणी घेतलं आणि इकडे पीठ मळून ठेवलं भिजायला. आणि आज मला डब्याला चण्याची भाजी बनवायची होती. मग त्यानंतर सर्वात आधी इकडे चहा ठेवून घेतला आणि लगेचच चपात्याला लागली आणि चपात्याही करून घेतल्या झटपट. चपात्या झाल्या, लगेचच भाजीची तयारी करून घ्यावं म्हटलं. त्यासाठी तेल टाकलं, जिरे, मोहरी, कांदा, लसूण आणि टोमॅटो टाकून मस्त फ्राय करून घेतलं. त्यानंतर चणे टाकले आणि त्यामध्ये सगळे मसाले टाकले. धना पावडर, लाल मिर्च आणि सगळं टाकून मग मस्त मिक्स करून घेतलं, फ्राय करू दिलं आणि मग पाणी टाकून थोडा वेळ शिजू घातला आणि मग लगेचच झटपट अशी माझी चण्याची भाजी तयार होती. आणि आजचा मेनू डब्याचा असा होता. जेव्हापासून गरमी चालू झाली तेव्हापासून बाबू तर सकाळचा लवकर उठतो, पण लवकर झोपत काय नाही. त्याच्यामुळे त्याला खेळवत खेळवत मला ही सगळी कामं आवरून घ्यावं लागतात. मग मस्त असं माझंही आवरून घेतलं फ्रेश होऊन आणि त्यानंतर लगेचच त्यालाही आंघोळ, त्यानंतर त्यालाही थोडंसं लाडीगोडी लावली आणि त्याच्याशी खेळत बसले. त्यालाही मस्त तयार केलं. आणि ही जी मॅट्रेस आहे ना, ही खूप लाईट वेट आहे. रोज झाडू मारण्यासाठी मी ती वरती लावून देते आणि तो आला की खाली पाडून देतो आणि खूप खुश होतो. चला तर मग असा होता आजचा व्लॉग. पुन्हा भेटूया.